नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कवठेमहांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर बाळगोंडा पाटील सर, जे मागच्या 30 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय अविरतपणे उत्तमरित्या काम करतायत. आणि मला खरंच कौतुक वाटतं जेव्हा एखादी व्यक्ती 30 वर्ष सलग एखाद्या क्षेत्रात काम करत असते, तेव्हा त्यांना आलेले अनुभव, त्यांनी पूर्ण केलेले प्रोजेक्ट्स असे अनेक असतात, सांगण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. त्यामुळे त्यांचा हा अनुभवांचा प्रवास कसा होता या सगळ्या गोष्टींवर आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद सर. होय, आपण थेट गप्पांना सुरुवात करूया, कारण तुमच्याकडनं ऐकण्यासारखं खूप आहे, त्यामुळे जास्त वेळ घालवत नाही. पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास आधी कसा होता? म्हणजे अगदी शाळेपासून शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? तुमची आवड होती का? कोणीतरी गेलं, त्यांना बघून तुम्हाला पण वाटलं आपण पण या फील्डकडे जावं? हा एकंदर शैक्षणिक प्रवास कसा होता, तो आधी ऐकायचा आहे तुमच्याकडनं. ठीक आहे सर. तर माझं सर प्रॉपर हिंगणगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. तसं आमचा सुरुवातीपासून ग्रामीण भागच. पण ग्रामीण भागात आमची प्रायमरी शाळेपासून आमची सुरुवात झाली, प्राथमिक शाळेतून. तर 1 ते 4 पर्यंत आम्ही प्राथमिक शाळेत हिंगणगावमध्येच होतो. त्यानंतर नुकतंच आमचं हायस्कूल 5वी चालू झालं होतं. आम्ही ज्यावेळी 5वीला गेलो त्यावेळी 6वी 7वीचे वर्ग सुरू होते. त्यावेळी 5वीला हायस्कूलला मी ऍडमिशन घेतलं. 5वी ते 10वी हिंगणगाव हायस्कूलमध्येच आम्ही शिक्षण घेतलं. पण तसं थोडंसं अभ्यासू वृत्ती होतीच, परिस्थिती जाणीव होती. त्यामुळे थोडंसं आम्ही शैक्षणिक क्षेत्राकडे थोडं बरोबर आहे. पण तो माझ्या मते काळच तसा होता, जेव्हा ओव्हरऑल अशी परिस्थिती होती आणि शिक्षणाचा तेवढा प्रचार-प्रसार झाला नव्हता. आणि त्या काळात सुद्धा तुम्ही खरं तर एवढं शिकलात. आणि तरी त्या सुद्धा सर परिस्थितीमध्ये 10वी मध्ये आपल्याला चांगले मार्क्स पडले. हो, हो. परंतु पुढं शिक्षण घ्यायची कुवत नव्हती परिस्थिती. मग आमच्या नातेवाईकांना थोडंसं शैक्षणिक क्षेत्राचं नॉलेज होतं. शिक्षणाचं महत्त्व काय आहे त्यांना माहिती होतं. हं. ते सहज सुट्टीच्या कालावधीत आले होते घरी. त्यांनी मार्क वगैरे आपले बघितले. म्हणाले, ह्या मुलाला शेतीत वगैरे घालण्यात काही पॉईंट नाही आहे. आपण पुढच्या उच्च शिक्षणासाठी आपण यांना कुठेतरी पाठवूया, घालूया, आणि यांची जबाबदारी मी घेतो. म्हणून आमचं आजोळ आहे बघा, शिरोळ तालुका. शिरोळ तालुक्यामध्ये अण्णासाहेब शेडबाळे म्हणून माझे मामा आहेत. त्यांनी मला पुढील शैक्षणिक धोरणासाठी म्हणून त्यांनी तिकडे घेऊन गेले. आणि 11वीला मी झेले हायस्कूल जयसिंगपूरला मला त्यांनीच ऍडमिशन घेऊन दिलं. 11वी 12वी मी तिथे केली. 12वीला सुद्धा मला चांगल्या पद्धतीचे मार्क्स पडले. मग त्यावेळेमध्ये शिक्षणाचं त्यांना महत्व होतं. आणि त्यात आमचे वडिलांचे मित्र एक असं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये होते. मग त्यांनी थोडंसं इन्स्ट्रक्शन दिलं त्यावेळी. त्यांच्यापर्यंत मला घेऊन गेले. ते आमचे मित्र AR पाटील म्हणून आहेत. मी आता त्यांना मित्रच म्हणतो. वडिलांचे मित्र होते तर आमचे मित्रात आमचं रूपांतर झालेलं. मग त्यावेळी त्यांनी थोडंसं सिव्हिल वर्क बद्दल किंवा सिव्हिल कन्स्ट्रक्शन बद्दल, सिव्हिल इंजिनियर बद्दल काय व्हॅल्यू आहे समाजामध्ये, पुढं भविष्यामध्ये आपल्याला कशाला स्कोप आहे, ह्याबद्दल थोडंसं त्यांनी आम्हाला ते समजावून सांगितलं. मग त्यांच्या अनुभवानं किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही JJ मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मग तिथं डिप्लोमा मी 3 वर्षात डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर सांगलीमध्ये SFC कंस्ट्रक्शन म्हणून एक कंपनी आहे, आता सुद्धा चालू आहे, वालचंद कंस्ट्रक्शन कंपनी म्हणून. मग ते पण आमच्या मामांच्या संबंधित असं ते लोक होते कंस्ट्रक्शन कंपनीचे. मग त्यांनी मला तिथे नेऊन जॉईनिंग केलं. तिथं मी 2 वर्ष अनुभव घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे थांबलो. आणि योगायोग सर असा, ती व्यक्ती सुद्धा आपल्याला आपल्या लाईफमध्ये घडवण्यासाठी त्यांनी खूप आपल्याला सहकार्य केलं. बऱ्याच वेळा काही बारकावे असतात आपल्या व्यवसायातले, तर ते बारकावे त्यांनी आपल्याला त्यात समजून सांगितलं. बरोबर बरोबर. हा प्रवास जेवढा काय म्हणतो थोडासा अवघड असतो, पण मला कायम असं वाटतं की जेवढा प्रवास सुरुवातीला अवघड असतो त्याच्यानंतर तो जास्त सोपा असतो. पण ती वाट तोपर्यंत करणं जाणं हे फार अवघडच असतं. हो सर, तसं माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तसंच घडलंय. होय, तुमचा सगळा प्रवास तसाच होता. पण माझ्या मते त्याच्यानंतर तुम्ही एवढे वाईट दिवस, एवढे अवघड दिवस काढल्यामुळं आता तुम्ही एवढ्यापर्यंत त्याच्यात चालू शकलात आणि पुढे जाऊ शकलात. माझ्या मते हा जसा एक प्रवास तुम्ही आता सांगितलात, त्यातलाच आणखीन एक पुढचा टप्पा मला प्रवासाचा विचारायचा आहे. तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो आपण करतो. तुम्ही आता सांगितलं 2 वर्ष तुम्ही त्या कंपनीत कामाला होता. जेव्हा तुम्ही पुन्हा इकडे आला असाल आणि जेव्हा ठरवलं असेल की आता मी स्वतःची
कन्सल्टन्सी सुरू करेन, स्वतः काहीतरी सुरू करेन. बरोबर. तर तेव्हाचा तो अनुभव कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुणाचा मिळाला, कुणाच्या रेफरन्सनं मिळाला? पहिला प्रोजेक्ट काम करताना काही दडपण होतं का? हा, तर तसा अनुभव सांगायचा म्हटलं तर सर, मी प्रायव्हेट काम ते आमच्या बिल्डरकडे ज्यावेळी अनुभवासाठी करत होतो त्यावेळी बऱ्यापैकी मला मार्केटमधले सप्लायर्स अधिक लेबर वर्क बऱ्यापैकी मी कॅप्चर केला होता. म्हणजे मी चांगले संबंध त्यांच्याशी मेंटेन केले होते. बरोबर. आणि त्या माध्यमातून मला प्रायव्हेट काम 1-2 काम मिळाली सांगलीमध्येच. आणि ती प्रायव्हेट काम मजुरी मक्त्याने मी सुरुवात केली. अच्छा. हा. तिथनं सुरू. त्याचा काही इन्व्हेस्टमेंटचा विषय नव्हता. त्यामुळे त्यात मला 2 पैसे चांगले मिळू लागले. मग त्यावेळी माझा कॉन्फिडन्स वाढला कसा सर, की ज्यावेळी मी बिल्डरकडे सर्व्हिस करत होतो त्यावेळी मला महिन्याला 300 रुपये सॅलरी देत होते. बरोबर. 92 ला. 92 ला. फार किंमत होती. आणि त्यावेळी 80 रुपये माझी मेस असायची आणि 100 रुपये रूम भाडं असायचे. म्हणजे 180 रुपये माझे खर्च व्हायचे त्यातले. बरोबर. तर 120 रुपये मला शिल्लक राहायचे. हो. परंतु ज्यावेळी मी तो कॉन्फिडन्सली मी ज्यावेळी प्रायव्हेट कामाला सुरुवात केली आहे तिथं मला आठवड्याला सगळं लेबर पेमेंट भागवून किमान 800-900 रुपये मला शिल्लक राहावं लागले. त्यावेळी माझा खरोखर कॉन्फिडन्स असा वाढला की पुढच्या लाईफ मध्ये आपण सर्व्हिसच्या विषयी डोक्यात सुद्धा घ्यायचा नाही, व्यवसायच करायचा. आणि झिरो मधनं अगदी. त्यावेळी मी भाड्याची सायकल घेऊन फिरत होतो. बापरे. म्हणूनच मी म्हणलं ना, हा स्ट्रगल इतका महत्वाचा आहे. आणि जेवढे हालाकीचे अवघड प्रसंग तुम्ही पहिल्यांदा करता त्याच्यानंतर कुठल्याही संकटाला तुम्ही धीर देऊ शकता, जाऊ शकता सामोरं. त्याच्यानंतर तुम्हाला वाटतच नाही की आता हे अवघड आहे, संकट आहे, अडचण आहे, काही वाटत नाही. कारण त्याच्यापेक्षा मोठी मोठी संकटांना पार पडले, अनुभवले. अगदी बरोबर. आता यातल्या आणखी काही प्रश्नांकडे विचारायचं, त्या अर्थात तुमच्या या सगळ्या जुन्या आठवणी त्यामुळं बाहेर येतीलच, मला अशी नक्की खात्री आहे. ते म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली, जेव्हा इंजिनिअरिंग कन्सेप्ट पण नव्हती, कॉन्ट्रॅक्टरच्या हातूनच काहीतरी बांधायचे, मिस्त्रीला सांगायचे, असा मला काळ होता. आणि आज आता 25-30 वर्षानंतर सुद्धा असा एक प्रसंग येतो की जिथं कामगार जो आहे त्यातला अकुशल कामगार, तर तो पूर्वी पण होता आणि आता पण आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही ती कशी परिस्थिती हाताळली एवढे वर्ष? तर कामगार वर्ग सर तसा म्हटला तर तसा खूप चांगला. मी तरी सुरुवातीपासून कामगार वर्गाला फार व्हॅल्यू देतो. त्याचं कारण असं सर, ज्यावेळी कामगार काम करेल ना त्यावेळेस आपल्याला तो काम आपलं एक्सेस होणारं काम दिसणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला 2 पैसे त्यातून इन्फुट होणार. बरोबर. अगदी बरोबर. समजा कामगारांनी काम नाही केलं तर आपल्याला काम होणार नाही आहे, ते पैसे मिळणार नाहीत आहे. आणि बऱ्याच अंशी कामगारांच्यावर डिपेंडिंग आमचा इन्कम असतो. त्यामुळे मी मॅक्झिमम कामगाराला सर चांगल्या पद्धतीने मी मॅनेज करतो. समजा एखादा चुकीचा कामगार असतात, हर नमुन्याचे कामगार भेटतात, पण त्याला मी 1दा 2दा 3दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याची चूक त्यांनी सुधारावी. त्यातून जर नाही सुधारला तर मी त्या कामगाराला कायमच्या माझ्या कॉन्टॅक्ट मधनं काढून टाकतो. अगदी बरोबर. आणखीन एक मला अनुभव तुमच्याकडनं विचारायचा आहे, तो म्हणजे पूर्वीच्या काळी पण असं कदाचित घडलं असेल बऱ्याचदा की काही कस्टमर तुम्हाला असं म्हणत असतील की आमचं बजेट इतकंच आहे घराचं, 5 लाख रुपये 10 लाख रुपये, आणि ह्याच्यातच आता सगळं घर बसवून द्या. पण एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम असं वाटत असावं की जेवढं मी दर्जेदार घर बांधीन, तर एकतर इंजिनियर म्हणून ही माझी जबाबदारी आहे की दर्जेदार घर बांधणं जे दीर्घायू टिकेल, हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्या घराकडे बघून मला अजून पण कामं मिळणार आहेत की यांनी चांगलं बांधलंय, ह्यांना काम द्या. तर मग अशा वेळेला बजेट आणि ते दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? अगदी राईट सर. मी सुरुवातीला ज्यावेळी कस्टमरकडे जातो किंवा आणि आजपर्यंत एक वैशिष्ट्य आहे सर माझ्या कामात, 30 वर्षांमध्ये मी कुठल्याही कस्टमरकडे तुमचं बांधकाम करायचं आहे मला समजलंय म्हणून मी आलोय आणि मी करतोय म्हणून एकाही कस्टमरकडे मी आजपर्यंत गेलेलो नाही. आजपर्यंत 30 वर्षात जेणेकरून कस्टमरनीच आपल्याला रिक्वायरमेंट्स केलेले आहेत त्यावेळी मी त्यांचं पुढचं प्रोसेस फॉलो केलंय. एक माझा कामाचा अनुभव, मला एक असा स्वाभिमान वाटतोय की माझा कामाचा दर्जाच मला तो करत होता, पुढे नेत होता, मला सांगायला लागत नव्हतं. तर मग तेव्हा कसं करायचं तुम्ही मॅनेज बजेट आणि दर्जा? मग असं व्हायचं की मी पहिल्यांदा गेल्यानंतर त्या कस्टमरला पहिल्यांदा मी विचारणार की खरोखर घरासाठी मी एवढे पैसे खर्च करणार आहे, तुमची कॅपॅसिटी किती आहे किंवा तुम्ही काय ठरवले किती पैसे खर्च करायचे आहेत. पहिला माझा प्रश्न त्यांना हा असतो. समजा त्यांनी म्हटले माझ्याकडे 10 लाख आहेत, 5 लाख आहेत, 2 लाख आहेत, समजा त्याच्या बजेटनुसार त्यांना मी 2-3 पर्याय त्यांच्या समोर ठेवतो. भले त्यांचा समजा एखादा अगदीच फॅमिली अगदी गरीब फॅमिली आहे तर ते म्हणतात माझ्याकडे 2 लाख रुपयेच आहेत, तर 2 लाखामध्ये त्यांना राहता येईल असं व्यवस्थित घर कसं करून द्यायचं तर त्याचे मी पर्याय त्यांना सांगतो.
मग त्यांना मी पर्याय सांगतो त्या जमिनीच्या लेवलनुसार. समजा काय ग्राउंड बीम घ्यायचं, समजा ब्लॅक वॉटर सॉइल असेल तर ग्राउंड बीम घेऊन किंवा तेवढेच नॉमिनल फ्लिंट लेवल पर्यंत फुटिंग फाउंडेशन करू, असं काहीतरी त्यांना पर्याय देऊन मग जेणेकरून फाउंडेशन भक्कम होईल ह्याला मी फर्स्ट प्राधान्य देतो. आणि मग पुढच्या उर्वरित रकमेला वरती मग तू कॉलम कट कर, चालतंय. फाउंडेशन पासून वरती तू कॉलम नकोस करू, त्यात आपण वीट बांधकाम करूया. वर तुला स्लॅबची कवत नाही आहे, तुझ्या पैशा बजेटनुसार तुला तिथं पत्रा बसून योग्य आहे, त्याला मी सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. आणि त्यावेळी त्यांची जशी मानसिकता असेल त्या पद्धतीनं त्यांना आपण फॉलो करतो. पण मॅक्झिमम फाउंडेशन स्ट्रॉंग करण्याचा मी जास्तीत मॅक्झिमम प्रयत्न. अगदी बरोबर. बाया कुठल्याही गोष्टीचा भक्कम पाहिजेच, हे पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आता थोडा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही हे क्षेत्र इतके वर्ष बघताय, तुम्ही काम करताय, त्याप्रमाणे तुम्ही सांगली जिल्ह्याचा सुद्धा एक प्रवास बघितलेला आहे इतक्या वर्षांमध्ये. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून, इथला एक नागरिक म्हणून तुमच्या डोळ्यासमोर असे कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता येणाऱ्या 10-15 वर्षात खरं तर काम करण्याची गरज आहे? तर असं इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे? सर आता खरोखर गरज आहे बघा. सध्या आपल्या IT सेक्शन मध्ये सध्या आपल्याला आता चाललंय, आमच्या आता रोहित पाटील आमचे आमदार साहेब झाल्यापासून त्यांनी आता परमिशन वगैरे आमच्या हे एरियामध्ये आणलेली आहे MIDC. तर अशा पद्धतीनं साहेब एक उद्योगधंद्यांचं एक मोठं जाळं व्हावं आपल्याला. आज आता महाराष्ट्राच्या लेवलनं बघायला गेलं, राज्याच्या लेवलनं बघायला गेलं तर बऱ्याच अंशी आपल्या महाराष्ट्रातले उद्योजक बाहेर चाललेत, कारण त्यांना आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला त्यांना पुरेशा सुविधा देत नाहीत. पण हा बदल शासन लेवलला सुद्धा त्यांनी घेतला पाहिजे आणि खरोखर कार्यकर्त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तर पुढची आपली पिढी एक उद्योजक म्हणून राहावं, कर्मचारी म्हणून नव्हे, कामगार म्हणून नव्हे, ही आमची एक फार मोठी अपेक्षा आहे. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. फार महत्वाची तुम्ही गोष्ट सांगितली. पण मग अशा वेळेला जर उद्योजक अजून भविष्यातले घडवायचे असतील, इथं उद्योगधंदे इतक्या वेगाने आणायचे असतील, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता सर शासनानं आता कसं आहे, ह्यांचं राजकीय स्थैर्य नाही आहे खरं ऍक्च्युली. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की ती कुठल्याही अशा गोष्टीवर निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण त्यांची आज सगळी डळमळीत आहे. आज राजकीय क्षेत्र बघायला गेलं तर खरोखर गडूळ झालंय सर. आता त्या विषयावर मला नको आहे बोलायला. हा, परंतु सर्वसामान्य माणसांचा विचार करून तळागाळाशी जाऊन आज बरेचसे सर आपल्यात हाय एज्युकेटेड आहेत, IT इंजिनियर आहेत. आज बघा अमेरिका आणि जपान सारख्या ठिकाणी सर आपले आपले भारतीय आपले तिथं सेटल करतायत आणि तिथल्या देशाचं उंचीमान वाढवतायत. त्या लोकांना जर का आपण इथं सुविधा दिल्या, त्यांची जर पूर्तता केली तर खरोखर आपण काही कमी नाही आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणखीन एक याच्यातला अवघड एक प्रश्न आता तुम्हाला विचारायचा पुन्हा एकदा. हा तुम्ही सांगितला तो मुद्दा फार महत्वाचा होता की आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी तुम्हाला कुठला प्रोजेक्ट असा वाटतो जो तुमच्या सगळ्यात जवळ हृदयाच्या, एक किंवा ज्यानं तुम्हाला नाव दिलं, ज्यानं तुम्हाला ओळख दिली, जो करताना एक वेगळा आनंद समाधान वाटला, असा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा कुठला आहे आतापर्यंतचा? हा सर, मला एक कसं आवर्जून सांगू असं वाटतंय. मी ज्यावेळी कामाची सुरुवात केली, साधारणपणे 95 पासून मी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आणि तसा 95ला सुरू केल्यानंतर आमचे जे यशस्वी कंस्ट्रक्शनचे ओनर जे आहेत, चौगुले सर म्हणून, तर ते मला सिनियरच होते, सिनियर होते माझ्याशी. त्याने मला इतकं प्रामाणिकपणाने इतकं कळवून सांगितलं सर, मला साईटवरून त्यांनी बाजूला घेऊन गेले 1-2 किलोमीटर अंतरावरती, आणि तिथं इतकं सुंदर त्यांनी मला आपल्या लाईफ चेंजिंग माझं खऱ्या अर्थानं त्यावेळी झालं. त्यांनी असं सांगितलं मला, बे पाटील म्हटले तुम्ही पुढे जा, कामं करा, तुम्ही करताय मला माहिती आहे, पण मी तुमच्याकडे जॉब करत असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. किंवा ते म्हणत होते मला वाईट वाटत नाही, माझ्याकडे काम करत असताना तुम्ही बाहेर काम करता ह्याचं मला कौतुक वाटतंय तुमचं म्हटले, पण ते नको आहे म्हटले. तुम्ही अजूनही, माझं प्रामाणिक मत असं आहे म्हटले, तुम्ही अजून ह्यातले बारकावे शिका, मी शिकवतो तुम्हाला. पण पुढच्या लाईफ मध्ये तुम्ही ज्यावेळी एक व्यावसायिक म्हणून बाहेर पडता मार्केटमध्ये, त्यावेळी पुन्हा पाठीमागे फिरून नाही बघायचं. त्यासाठी तुम्ही अजून 1-2 वर्ष तुम्ही काम करा माझ्याकडे. बरोबर, असं त्यांचं एक प्रामाणिक मत होतं. मी सुद्धा ते मान्य केलं, परंतु मी नाही थांबलो. मला ते पुढचं अचिव्हमेंट मला ओढत होत्या. बरोबर बरोबर. आणि ज्या परिस्थितीतनं तुम्ही आलेला, त्यामुळे तुम्हाला माहित होतं की आता पैसे कमवणं ही पहिली प्रायोरिटी आपली, त्यामुळे ते पहिलं काम केलं पाहिजे. बरोबर. अगदी शेवटच्या टप्प्याकडे येऊ याच्या मुलाखतीच्या. त्यातला दुसरा टप्पा म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता मॅक्झिमम साहेब त्याचं, आता मॅक्झिमम स्टीलचा
त्या मॅक्झिमम स्टील ज्यावेळी मार्केटला येते त्यावेळी त्या ऍक्च्युअली टेस्टेडच असतात. हो. मी कुठल्याही स्टीलला नाव ठेवणार नाही आहे. टेस्टेड असल्याशिवाय त्या मार्केटला येऊ शकत नाही. एक पहिला मुद्दा. फक्त स्टँडर्ड वाईज आम्ही एवढं बघतो की जे स्टँडर्ड वेट्स आहेत त्याचे पर मीटरचे स्टँडर्ड वेट्स आहेत ते कुठल्या स्टीलमध्ये आहेत किंवा त्यामध्ये साधारणपणे आपण म्हणतो त्याला वापरायला योग्य असं मार्केटमध्ये ते बघतो, खात्री करतो आणि मग आम्ही ते स्टील चॉईस करतो. आता आयकॉन मी साधारणपणे आता 6-7 वर्षापासून मी आयकॉनच वापरतो. पण ह्या आधी मी राजुरी वापरत होतो. पण राजुरीमध्ये त्यात मला थोडस काही एखाद पॉईंट मला वाटलं म्हणून मी चॉईस आता मॅक्झिमम मी आयकॉनच वापरतो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे नवीन तरुण येतात ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रात, म्हणजे तुमचं जे 30-35 वर्षांपूर्वी जेव्हा पहिलं पाऊल पडलं होतं तसंच आता ज्यांचं पहिलं पाऊल पडतंय या क्षेत्रामध्ये, तर त्यांना सगळ्यांना तुम्ही काय गुरुमंत्र म्हणा, यशाचा फॉर्म्युला सांगा, असा काय कानमंत्र तुम्ही द्याल? तर माझं एक त्यांना प्रामाणिक मत आहे सर. सुरुवातीला माणसाला कधीही यश मिळत नसतं. त्याला कष्ट हे पाहिजेच, कष्टाला तर आणि अपडेट ज्ञान हे अपडेट पाहिजे, त्याची कुवत पण पाहिजे तशी करून घ्यायची. त्यानं स्वतःला तसं निर्मिती करून घेतली पाहिजे आणि त्याला यश हे आहेच, पण तो मनुष्य त्यात सातत्य ठेवून तो त्यात टिकून राहायला पाहिजे. सुरुवातीला यश येत नाही, बरेच खास खळे खावे लागतात आणि बऱ्याच अंशी सर माझ्या अनुभवाने 80-85% लोक त्यातच बाजूला जातात. तसं व्हायला नाही पाहिजे. आणि माझ्या रिलेशन मध्ये जे आमच्या व्यावसायिक संबंधित जे येतात त्या मुलांना मी नेहमीच सपोर्ट करतो. वा, नेहमीच करतो. सो हे होते इंजिनियर बळगोंडा पाटील सर. आणि मी सुरुवातीला सांगितलं तसं इतक्या वर्षांचा प्रवास असेल तो अशा काही मिनिटांमध्ये सांगणं फार अवघड आहे, पण त्यांनी फार महत्वाची एक गोष्ट सांगितली. पूर्वी आपल्याकडे अशी म्हण पण होती, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कारण यश हे दुसऱ्या पायरीवर उभं असतं, पण जो अपयशाची पहिली पायरी चढेल तेव्हाच त्याला यशाच्या दुसऱ्या पायरीपर्यंत जाता येईल. यश पहिल्या पायरीवर नसतं तेव्हा खचून जायचं नसतं, भागून जायचं नसतं, उमेद हारायची नसते. पुन्हा तुम्ही दुसऱ्या पायरीवर यश तुमच्यासाठी वाट बघत असतं, पण त्याच्यासाठी तोपर्यंत कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा हे सगळं तुमच्यात असावं लागतं, तर तुम्ही त्या दुसऱ्या पायरीवर पोहोचता. हाच त्यांचा संदेश माझ्या त्या सगळ्या मुलांसाठी जे या क्षेत्रात आता पहिलं पाऊल ठेवणार आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, तुम्ही आला तेवढा वेळ दिलात. आणि अजून माझ्या मते आपण आता काय म्हणतो अर्ध्या टप्प्यात आहेत, अजून इतकेच प्रोजेक्ट तुम्हाला पुन्हा येणाऱ्या काळात करायचे आणि अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावी. त्यापेक्षाही जास्त तुमच्या हातून सुद्धा असे सिव्हिल इंजिनियर जसं तुम्ही म्हणालात की आता मी मार्गदर्शन करतोय, तसं जसं तुम्हाला कोणीतरी शिकवलं 35-40 वर्षांपूर्वी तसंच मार्गदर्शन या तरुणांना तुमच्याकडनं मिळावं याच अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो. धन्यवाद.